फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे तवा पुलाव बनवण्याची रेसिपी। तर हा तवा पुलाव मी स्ट्रीट स्टाईल पद्धतीने तयार केला होता। जर तुम्ही माझ्या पद्धतीने ही रेसिपी ट्राय केली तर तुमचं एकदम परफेक्ट तवा पुलाव तयार होईल। तवा पुलाव तयार करण्यासाठी इथे मी पहिलं पाणी उकळायला ठेवले। तर इथे मी 3 ग्लास पाणी एका टोपामध्ये उकळत ठेवले। त्यामध्ये 1 चमचा भरून मीठ टाकून घेतले, पाव छोटा चमचा हळद टाकून घेतली, त्यात 1 चमचा भरून तेल टाकून घेतले। सर्व इन्ग्रेडियंट्सला व्यवस्थित मिक्स करून घेतले। मग पाण्यामध्ये हे तांदूळ टाकून घेतले। तर इथे 200 ग्राम बासमती तांदूळ मी घेतले होते। तांदळाला फक्त स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर त्याला मी डायरेक्ट यूज केले। तांदळाला आधी मी सोक केलं नव्हतं। हा पुलावचा राईस 90% इथे शिजवून घ्यायचा आहे। तर जोवर राईस शिजतोय तोवर मी एक चटणी बनवून घेतली। मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, एक बारीक चिरलेला टोमॅटो, तसेच काश्मीरी लाल तिखा मसाला 1 चमचा भरून टाकून घेतला। माझ्याकडे सुकी लाल मिरची अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी काश्मीरी लाल तिखा मसाल्याचा वापर केला आणि ह्याची एक भरड तयार करून घेतली। तर अशा प्रकारे गार्लिक चटणी इथे रेडी झाली आहे। मग मी शिजत ठेवलेला भात बघितला तर तो सुद्धा इथे 90% कुक झाला होता। तर मी हा राईस जो आहे तो एका चाळणीमध्ये ड्रेन करून घेतला, त्याच्यातलं सर्व पाणी, आणि लगेचच थंड पाणी याच्यावरती टाकून घेतलं, म्हणजे राईसची कुकिंग पूर्णपणे बंद होईल। आणि ह्याला सुकत थोडा वेळ बाजूला ठेवून टाकले। पुलाव बनवण्याच्या आधीची जी प्रोसेस आहे आता ही सर्व इथे कंप्लीट झाली। तर मी इथे तवा पुलाव बनवायला सुरुवात केली। तर एका तव्यामध्ये इथे मी 2 चमचे तेल टाकून घेतले आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे बटर टाकून घेतले। आता बटर जळू नये म्हणून मी इथे तेलाचा वापर केला होता। बटर छान मेल्ट करून घेतले। त्यानंतर 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्याच्यात टाकून घेतल्या, 1 मोठा चमचा बारीक चिरलेली लसूण आणि 1 मोठा चमचा बारीक चिरलेला अद्रक मी टाकून घेतलं आणि सर्व इन्ग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे सॉते करून घेतलं। आता हे अद्रक, लसूण आणि मिरची परतताना गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्या मध्ये ठेवली। जसं स्ट्रीटवरती तवा पुलाव बनवतात तेव्हा ती लोक हाय फ्लेमवरती बनवतात, तेव्हा त्याची स्वाद जो आहे तो थोडा वेगळाच लागतो। 15 सेकंदमध्येच हे अद्रक लसूण छान रोस्ट झालं। आता मी तव्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आणि कांद्याला व्यवस्थितपणे सॉते करून घेतलं। तर हाय फ्लेमवरतीच हा कांदा सॉते करून घेतलेला आहे मी इथे। तर कांद्याला मी जास्त शिजवलेलं नाही आहे, थोडंसं शिजवून घेतलं। थोडासा पिंकिश कलर आला कांद्याला की जी तयार केलेली गार्लिकची चटणी होती ना ती मी याच्यामध्ये टाकून घेतली। तर इथे मी 2 ते 3 चमचे चटणी इथे टाकून घेतलेली आहे। जर का तुम्हाला ही चटणी बनवायची नसेल तर तुम्ही इथे शेजवान चटणी वापर केला तरीही चालेल, पण शेजवान चटणीपेक्षा ही चटणी नक्की ट्राय करा। ही एकदम मस्त लागते, एकदम स्ट्रीट स्टाईल तुम्हाला तवा पुलाव खाल्ल्यासारखं वाटेल। गार्लिकची चटणी कच्ची होती म्हणून तिला थोडंसं परतवून घेतलं। त्यानंतर 1 बारीक चिरलेला टोमॅटो मी यावरती टाकून घेतला। टोमॅटोला व्यवस्थितपणे सगळ्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतले। मिक्स करत असताना टोमॅटोला थोडं प्रेससुद्धा करत गेली, म्हणजेच ते थोडेसे मॅश होतील। त्या तव्या पुलावच्या मसाल्यावरती 1 मोठा चमचा भरून पावभाजी मसाला टाकून घेतला आणि तसेच 1 चमचा इथे मी तिखा लाल मसाला टाकून घेतलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला इथे तिखा मसाला वापरायचा आहे। सर्व मसाल्यांना व्यवस्थितपणे एकजीव करून घेतले, मिक्स करून घेतले। मसाले मिक्स करत असताना गॅसची फ्लेम मी इथे मीडियम केली होती आणि साईड बाय साईड मी थोडंसं टोमॅटोलासुद्धा मॅश करून घेतले। आता मी याच्यामध्ये भाज्या टाकून घेतल्या। तर भाज्यांमध्ये इथे मी 2 छोटे चमचे बीटरूटचे काप, तसेच 1 छोटा कॅरेट म्हणजेच गाजर, 1 छोटा कापलेला कॅप्सिकम टाकून घेतला, म्हणजेच ढोबळी मिरची टाकून घेतली आणि सर्व इन्ग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले। इथे तवा पुलावमध्ये जर का तुम्हाला अजून फ्लॉवर किंवा पनीरचा वापर करायचा असेल तर तुम्ही तोही करू शकता। अर्धा मिनिटभर हे मसाले जरा असेच परतवून घेतले। आता हे मला खूप मसाला सुक्का वाटत होता म्हणून मी 1 चमचा भरून तेल इथे टाकलेलं आहे। तुम्हाला हवं असल्यास बटर टाकलं तरीही चालेल आणि तेल सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं। तवा पुलावचा सर्व मसाला मी एकत्र मध्यभागी आणला आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं, जेणेकरून ज्या भाज्या मी टाकल्या होत्या मसाल्यामध्ये त्या व्यवस्थित शिजल्या गेल्या पाहिजेत। तर तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर ह्या भाज्या इथे व्यवस्थित शिजल्या गेल्या होत्या। मी पुन्हा 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवले। 2 मिनिटानंतर मी भाज्यांवरचं झाकण काढलं तर ह्या व्यवस्थित भाज्या शिजल्या गेल्या। मग त्यामध्ये 1 उकडलेला बटाटा टाकून घेतला। तर बटाटा कच्चा नाही टाकायचा आहे, उकडलेलाच बटाटा क्यूब करून टाकायचा आहे। क्यूब्स थोडे मोठे मोठे करायचे आहेत आणि ह्या मसाल्या एवढेच, म्हणजे जेवढ्या भाज्या टाकल्यात आणि जेवढा मसाला टाकला तेवढ्याच अनुसार इथे मीठ टाकून घेतले आणि सगळ्यांना व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेतले।
जर का तुम्ही या तव्या पुलावमध्ये पनीरचा वापर करणार असाल तर ह्या पॉईंटला तुम्हाला इथे पनीरचा वापर करायचा आहे। सर्व भाज्या मी तव्याच्या मध्यभागी ठेवून पुन्हा एकदा झाकण ठेवले 1-2 मिनिटांसाठी। 2 मिनिटांनंतर मी तव्यावरचे झाकण काढले आणि पुन्हा एकदा भाज्यांना व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले आणि ह्याच्यामधली अर्धी भाजी मी काढून घेतली, कारण की माझा तवा छोटा होता आणि माझा पुलाव जो आहे तो खूप सारा होता। आता मला या भाज्यांमध्ये राईस मिक्स करायचा होता, त्यासाठी मी अर्धी भाजी काढून घेतली आणि जो अर्धा राईस आहे तो या अर्ध्या भाजीमध्ये मिक्स करून घेतला। आता हा राईस व्यवस्थितपणे हाय फ्लेमवरतीच मिक्स करून घ्यायचा आहे। तव्या पुलावचा राईस एकदम गडद रंगाचा नाही झाला, कारण की मी राईसमध्ये हळद टाकली होती त्यामुळे। आता मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेतली। आता या पुलावला 2-3 मिनिटे मी असेच परतवून घेतले, त्यानंतर गरमागरम पुलाव मी इथे सर्व केलेला आहे। तर एकदम सोप्या पद्धतीने स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव घरामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।